पडोली नामस्मरण घडो संत समागम वावाची ग्राम देवा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धिली नामस्मरण घडो संत समागम वावगाची ग्राम देवा आणि मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा नामस्मरण घडो संत समागम वावगाची ग्राम देवा समचरण सरोजम संतर नीलांबुदाम जगन्निहित पानि मंडना तरुण तुलसी माला गंधर्वनेत्रम सदयलवलहासं विठ्ठलं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांचा कृपा संताजिया संताजिया पांडुरंगा प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावत्ने जीवोत्तरार्धावतरं कलङ्कलङ्कतिज्योतिकामोदीवक्त्रं खलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं
नमामि गंगागिरिजी योगिराजम् तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्बद्धनं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसागरं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिरियास्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला देवा माझे मन लागा तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे नामस्मरण घडव संत समागम बाबुकाची भ्रम नको देवा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांचे चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल ऑपरेटर कुठे ऑपरेटर तुम्ही आहेत का? तिकडच्या माईकचे मॉनिटर याला आलेत. हे त्याचे 4 माईकचा मॉनिटर आहे ना तो याला आला. त्यांचं त्यांना द्या ना त्या 2 मॉनिटरला त्यांचा आवाज द्या. इकडे त्यांचा आवाज जास्त आला मला. ती 4 माईक आहेत ना हे त्या मॉनिटरला त्यांना द्या सपोर्टला. होत नाही का मग कमी करा मॉनिटर कमी करा. विठ्ठल 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 आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र वडाळी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये हरिभक्तीपरायण पूजनीय स्वामीसुत बाबांच्या प्रेरणेने वडाळी गावामध्ये 45वा अखंड हरिनाम सप्ताह हा पूर्णत्वाकडे जातोय. आजच्या जागराच्या कीर्तनाने आणि उद्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होते आहे. 45 वर्ष झाले ग्रामस्थ मंडळींनी ही भव्य आणि दिव्य परंपरा जपली त्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन. 45 वर्षापूर्वी ज्या गावकऱ्यांनी हा सप्ताह सुरू केला आपण त्यांचं अभिनंदन करू कारण त्यांनी 45 वर्षापूर्वी सप्ताह सुरू केला म्हणून 45वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला पाहायला मिळाला. 45 वर्षापूर्वी ज्यांनी सप्ताह प्रारंभ केला
त्यातील बहुतांश वडीलधारी मंडळी आजही आहेत, काही टाळ घेऊन उभे आहेत, काही ऐकायला बसलेले आहेत, काही सेवा करतात. खूप मोठी भव्य आणि दिव्य परंपरा आपण जपली आहे. त्यातही आपला सप्ताह 7 दिवसाचा न होता कधी 10 दिवस होतो, कधी 12 दिवस होतो, कधी 13 दिवस होतो. यावर्षी 13 दिवसांचा सप्ताह संपन्न झाला. आणखीन 1 दिवस वाढला असता तर 2 सप्ते एकत्र झाले असते. 13 दिवसाचं अन्नदान, 13 दिवसाची सेवा ही तुम्ही सगळ्या मंडळींनी खूप श्रद्धेनं केली आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अंतःकरणापासून मी दर्शन घेतो. कारण मी कीर्तन करायला आलोच नाही, तर 45 वर्षांची भव्य परंपरा आणि परंपरा जपलेल्या गावकरी मंडळींचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. संप्रदायात कोणती परंपरा सुरू करणं, घरामध्ये कोणती परंपरा सुरू करणं सोपं आहे. घरामध्ये दिवा लावणं सोपं आहे, पण तो दिवा दररोज लावला गेला पाहिजे ही काळजी घेणं अवघड आहे. बरोबर आहे की दिवा लावणं एक छोटी सेवा आहे. 1 दिवस दिवा लावला जाईल, पण 45 वर्ष सातत्याने दिवा लावला गेला. आपण विनंती करू माझ्या हनुमानजी महाराजांना, माझे भगवान भोले बाबांना, माझे भगवान श्री स्वामी सुद्धा बाबांना विनंती करेल मी की आमच्या वडाळीकरांचं सप्ताह 45 वर्षात नाही, 145 वर्ष पण नाही, 245 वर्ष पण नाही, तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमचा वडाळीचा सप्ताह असा. आज कीर्तनाचा योग ज्यांच्या प्रेमस्थवाला ते आपल्या गावचं वारकरी वैभव, माझ्यासह अनेक नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि माझ्यावर स्वतःच्या भावासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण भूषणजी महाराज डांगे, भूषणराव डांगे पाटलांच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला. आपल्या गावचे भूमिपुत्र आहे. या परिसरामध्ये अनेकदा भूषणदादांच्या माध्यमातून सेवेचा योग आलेला. भूषणदादांचा आग्रह होता की माझ्या जन्मभूमीमध्ये आपली कीर्तन सेवा झालीच पाहिजे, आपण सेवा केलीच पाहिजे, असं त्यांनी आग्रह धरला आणि तुमचं सर्वांचं दर्शन झालं. भूषणदादा तुमचे आभार मानतो मी. गाव फार छान आहे, गाव सांप्रदायिक आहे, गाव पारमार्थिक आहे. 100 कोटी नाम जपाचा ज्ञानयज्ञ सुरू करणारा महात्मा आपल्याकडे बसलाय. 98 कोटी नाम जप पूर्ण झाला, फक्त 2च कोटी अपूर्ण आहे, तेवढा पूर्ण झाला की आपल्या गावचं नाव भगवंताच्या दरबारात पोहोचेल. 100 कोटी नाम जप करणं एवढं सोपं आहे. एक माळ जप करणं अवघड आहे. एक माळ जप करता करता 4 फोन देतो आपण, 12 दे, वरून ये, खालून ये, मी खालतून ये, तू वर. एक माळ जप करायची कठीण आहे, तर 98 कोटी कुठं, 100 कोटी कुठं. महात्म्यांना वंदन करूनच आम्ही कीर्तनाला आलोय. फार चांगली संकल्पना आणि फार चांगला संकल्प, फार चांगला यज्ञ आपल्या गावामध्ये होतोय. या 100 कोटी नाम जपामुळे गावावर कोणतं संकट कधी येणार नाहीत. आलेलं संकट सहज दूर जाईल, सगळी भरभराट होईल, गावामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, गावाच्या ऐश्वर्यात भर पडेल, गावामध्ये सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळेल. या नामजपाचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. आपल्या अंतःकरणाला शांती प्रदान केली जाईल, कोणाची बाधा गावाला लागणार नाही, गावातील सगळे सुखानं आनंदानं एकमेकांमध्ये नांदतील. हा आशीर्वाद हा 100 कोटी नाम जप आपल्याला देणार आहेत. आपण टाळी वाजून त्या महात्म्याचंही स्वागत करूया. माझ्या भूषणदादांमुळे हे सगळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं, महात्म्यांचंही दर्शन झालं. आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे, सन्माननीय काटे परिवार आणि वागसकर परिवार, त्यामध्ये श्री संतोषराव सुभाषराव पाटील काटे व श्री बाळासाहेब नामदेव वागसकर या दोघांकरता टाळी वाजवा. संतोष दादांकडं फराळाचं झालंय आमचं अगोदरच. संतोष दादाच्या परिवारानं फार चांगलं स्वागत केलं. काटे परिवाराला वंदन आहे. अगदी घरच्या सारखं फराळाची पंगत त्यांनी दिलेली आहे. एकदम चांगल्या पद्धतीचं स्वागत इथंही झालं गावकऱ्यांच्या वतीनं आणि संतोष भाऊंच्या वस्तीवर सुद्धा झालेलं आहे. संतोष भाऊंना वंदन, तुमच्या सगळ्या परिवाराला वंदन आहे. आपण सर्वजण बहुसंख्येनं उपस्थित असणारी गावकरी मंडळी सर्वांना वंदन करतो. माझ्या समवेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य उपस्थित आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण भजन सम्राट रावसाहेबजी महाराज वेताळ, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. रावसाहेबजी महाराज वेताळ यांच्याकरता जोरदार टाळी स्वागत आहे. त्यांच्या बरोबर ज्यांनी चाल गायली आहे ते आपल्या परिसराचं भूषण, हरिभक्तीपरायण वारकरी भूषण भजन सम्राट गणेशजी महाराज
मडके महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. फार गोड आवाज महाराजांचा आहे आणि वारकरी जीवन आहे, प्रासादिक जीवन आहे, संत वाङ्मयावर श्रद्धा ठेवणारं जीवन आहे. चांगल्या पद्धतीचं अध्ययन आहे. कीर्तन फार छान करतात महाराज. मला ऐकण्याचा योग आला नाही, परंतु तुमचा चेहरा पाहिल्यानंतरच समजलंय की कीर्तन फार सुंदर आहे, गायन फार छान करतात महाराज. जोरदार टाळी वाजवा. दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण कापसे महाराजांनाही वंदन आहे. गेले 13 दिवस कापसे महाराजांनी आपल्या गावची सेवा केलेली आहे, त्याबद्दल आपल्यालाही वंदन आहे. कीर्तनकार आहेत. वा. तिसरे महाराज आहेत हरिभक्तीपरायण गणेश महाराज वागसकर. गणेश महाराज वागसकर. वा. गणेश महाराजांकरताही चांगली टाळी वाजवा एकदा जोरात. त्यानंतरचे महाराज आहेत हरिभक्तीपरायण गव्हाणे महाराज. वा. गव्हाणे महाराजांनी आपल्या सप्ताहामध्ये दरवर्षी सेवा स्वीकारली आहे, त्यांनाही वंदन. विनेकरी बाबांना वंदन, माझ्या माता बहिणींना वंदन, साऊंड ऑपरेटर दादांना वंदन, मृदंगाचार्य महाराज कापसे महाराज दोघंही भाऊ आहेत. वा वा वा, टाळी वाजवा. क्रिकेटमध्ये भावांची जोडी आपण पाहतो, पण संप्रदायात सुद्धा भावांची जोडी आहेत ना. टाळी वाजवा त्यांच्याकरता जोरदार. आजच्या अन्नदानाची सेवा देणारी मंडळी आहेत. सकाळचे अन्नदाते श्री गोरखदादा वायकर, सदानंद दादा जाधव, विशालदादा वायकर, संतोषदादा ससाने यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गोरखदादा वायकर, सदानंददादा जाधव, विशालदादा वायकर, संतोषदादा ससाने. दुपारचे अन्नदाते सहदेवदादा डांगे, रमेशदादा वायकर यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. आणि सायंकाळची कीर्तन सेवा आटोपल्यानंतरचा फराळ प्रसादाचा महाप्रसाद ज्यांचा आहे श्री संभाजीदादा काटे, सोपानदादा काटे, दादासाहेब दादा काटे, उत्तम बाळू वागसकर, शिवाजीदादा चव्हाण आणि स्वर्गीय शंकरराव जठार यांचा परिवार, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. सर्व ग्रामस्थ मंडळींना वंदन. कोणाचं नाव राहिलं असेल लिहून द्या, परत घेऊ आपण. सर्वांच्या चरणी वंदन. सेवेला प्रारंभ. मस्तक हे पाया कारांची कीर्तनं, भजनं आणि चाली हे आपल्याला ऐकायला मिळतील. अतिशय चांगला आळंदी क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या सिद्धूदादांचा चॅनल काम करतोय. दादांनाही धन्यवाद आहेत. उद्याच्याही कीर्तनाला आपण बहुसंख्येनं या. उद्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, सेलिब्रिटी कीर्तनकार, आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण, चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व कबीरजी महाराज अत्तार यांचं गोड असं कीर्तन उद्या काल्याच्या कीर्तन संपन्न होईल. आपण त्याही कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. संत श्रेष्ठ जगाचे मालक बाळूमामा महाराजांचं भव्य आणि दिव्य मंदिर येळपणे क्षेत्रामध्ये, तिथं अमावस्येचा उत्सव करण्याकरता जे अध्यक्ष अहोरात्र परिश्रम घेतात ते हनुमंत दादा यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. हनुमंत दादाला वंदन. बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या नावाने टाळी वाजून अध्यक्ष महोदयांचं स्वागत आहे. आपण सगळे तिथं जाऊन आलेले, दर्शन घेऊन आलेले. मला दीप अमावस्येच्या दिवशी ही कीर्तन सेवेचा योग अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झाला. हनुमंत दादा ठाणगे यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीनं तिथं काम करते. प्रति आदमापूरचं जे मंदिर आहे ते प्रति आदमापूर आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अमावस्येला जवळजवळ 8 ते 10 हजार भाविकांची मांदेळी असते कीर्तनाला, आणि या सगळ्याचं नियोजन करतात हनुमंत दादा. साक्षात बाळूमामा महाराज त्यांच्याबरोबर वार्तालाप करतात, त्यांच्याबरोबर बोलतात. पुढच्या अमावस्येला कीर्तन कोणाचं घ्यायचं हे संकेत सुद्धा बाळूमामा महाराजच त्यांना देत असतात. आज अध्यक्ष साहेब आले म्हणजे अध्यक्ष हनुमंत दादा नाही आले तर साक्षात बाळूमामा महाराज आपल्या गावामध्ये आलेले आहेत. टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. चला अभंगाकडे वळतो. शांती ब्रह्म श्री नाथबाबांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या नाथबाबांनी मागणी व्यक्त केली देवाकडे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. मागणं व्यक्त करत असताना संतांची जी मागणी आहे ती तुमच्या माझ्यासारखी प्रपंचातली मागणी नाही. प्रपंचाकरता जी मंडळी देवाकडे मागणं व्यक्त करतील त्यांच्याकरता संत महापुरुषांनी थोडासा इशारा असा दिला. भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजिरवाणे, ऐसी आशी नारायणे नुपेक्षिले सर्वथा. तू
तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगणे हात पसरी दिग्या देवाला म्हणेल मला ऐश्वर्य दे, मला संपत्ती दे, मला पदप्रतिष्ठा दे, मला सुख शांती दे. काहीच प्रयत्न न करता जी मुलं म्हणतील मला चांगले मार्क मिळू दे, मला चांगली नोकरी लागू दे, काहीच मशागत न करता जी मंडळी म्हणतील आमच्या पिकाला चांगलं ॲव्हरेज मिळू दे, हा फक्त पेरायला गेला आणि त्याच्यावर थेट सोंगायलाच गेला माळ्यामध्ये, मध्ये चक्करच मारला नाही. तर या मंडळींकरता आमचे संत महापुरुष म्हणतात की बाबांना तुमचं मागणं योग्य नाहीये. जे प्रयत्न करतील ना, जे अभ्यास करतील ना, जे सातत्यानं कष्ट घेतील ना, त्यांना खरी मागण्याचा अधिकार आहे. ते मागण्याचे अधिकारी आहे. जे मुलं 364 दिवस अभ्यास करतील त्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी माझ्या हनुमानजी महाराजांकडे यावं, माझ्या भगवान भोलेबाबांकडे यावं आणि त्यांना विनंती करावी माझा अभ्यास पूर्ण झालाय, आवृत्ती जेवून झाल्यात, रिव्हिजन झाल्यात, सगळे स्तोत्र सूत्र सगळे पाठ केलेत मी. फक्त माझी विनंती एवढी आहे तुम्हाला, आता तुम्ही जेवढं पाठांतर केलं, जेवढा अभ्यास झाला, परीक्षेच्या वेळी ज्यावेळी पेपर समोर येईल तेवढी आठवण्याची बुद्धी तुम्ही मला द्या. हे मागण्याचा अधिकारी ते उगा प्रयत्न न करता उगीच देवाकडे मागणं म्हणजे ते काही योग्य नाहीत. गड्या ऐका, आता संतांचं जे दान आहेत ना ते विश्वाच्या कल्याणाकरता. मी आपल्याला 4 वाक्य सांगतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं 9 ओव्यांचं जे पसायदान आहे ते विश्वाच्या कल्याणाकरता आहे. ऐका बरं, पसायदान कशाला म्हणतात, पसायदान कसं असते आपल्याला कळेल. स्वतः करता मागितली जाते ती भीक असते 1, परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा असते 2, गावाकरता मागितलं जातं ते दान असतं 3, आणि विश्वाच्या कल्याणाकरता मागितलं जातं ना ते पसायदान असतं 4. विश्व माऊली ज्ञानोबारायांनी देवाकडे हात जोडले की जे त्रास देत आहेत मला त्यांचे कल्याण होऊ दे. आपल्याला त्रास देणारे आपण सोडतो का, विसरतो का? आपण त्यांना विसरत नाही, त्यांना आवर्जून म्हणतो तू आता किती गोड पण बोल, पण मला माहिती तो मला काय त्रास दिले, तुम्हाला काय काय बोललेले आहेत गड्या, मी विसरणार नाहीत गड्या. माझ्या ज्ञानदादानं त्यांच्याकरता हात जोडले. हो, जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परी बडो मैत्री जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळे जे त्रास देणार आहेत त्यांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे विचारातला वाकडीपणा. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर मधला व्हायरस, त्याला म्हणतात विचारातला वाकडेपणा. हे तुमचं माझं शरीर म्हणजे पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या सॉफ्टवेअरला भीती कशाची आहे? फक्त या सॉफ्टवेअर मध्ये विचारातला वाकडेपणा येऊ देऊ नका, या सॉफ्टवेअर मध्ये अहंकार येऊ देऊ नका. आकल्पा
जानकी निधान जानकी निधान विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या संत महापुरुषांनी पासायदान मागितलं. हा शांती ब्रह्मश्री नाथबाबांची भूमिका ही स्वतःच्या कल्याण तर आहेतच, पण स्वतः बरोबर इतरांचंही कल्याण व्हावं. तुमचा माझा स्वभाव असा आहे की आपल्याला जर एखादं कल्याण करणारं साधन सापडलं तर आपण ते सहज इतरांना सांगत नाही. साधा विंच उतरायचं मंत्र माहिती असला तरी सांगत नाहीत माणसं, बाकीचं सांगत. पायातला काटा आहे काटा. आयुर्वेदामध्ये तो पायात जर काटा फुटलेला असेल खूप दिवसाचा असेल ना तर त्याचं पाणी होऊन जातं असं आयुर्वेदात औषध. ते औषध आपल्या जवळच सापडत होते. मला जर माहिती असतं मी कीर्तनातून सांगितलं असतं. आमच्या गावात एका जणाला माहिती होती. मी म्हटलो त्याला मला सांगा ना राव, कीर्तनातून सांगता येईल. बिचारे कितीतरी माणसं आहे ते ऑपरेशन करतात पायाचं, त्याचं पाणी होऊन जातं दादा. एवढं ताकद आहे त्या वनस्पतीमध्ये. पण ती नाही सांगितले. ते म्हणे तुम्ही तुमचे कामं करा, कमर बांधा, कीर्तनच करा. तुम्ही काय इकडे आमच्याकडे कशाला येतं म्हणे. तात्पर्य आपल्याला जे माहिती आहे, जे वर्म माहिती आहे ते इतरांना आपण सहजी सांगत नाही ना. माझे शांती ब्रह्मश्री नाथबाबांनी झालेला साक्षात्कार, आलेला अनुभव, भगवंताचं दर्शन, त्याच्यातून मिळणारं समाधान, हा सगळा अनुभव त्यांनी इतरांना दिला ना. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा अनुभव दिलाय. घ्या रे होऊन विटेवरी ज्याचे बाहुले समान, तोची एक दान शूर दाता. संतांनी आलेला अनुभव या जगताला दिला हो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना भजनातून जे साध्य झालं, जे प्राप्त झालं, त्यांनी तो अनुभव जगताला दिलाय. माझ्या जगद्गुरूंचा एकांत असो लोकांत असो सदैव भजन सुरू असायचं. तुमच्या माझ्या जरी बसलेले असले जगद्गुरु तरी बोलायचं असेल तर बोलण्याची नाही आता देवाविना काही. देवाशिवाय दुसरं कोणी बोलायचं नाही, संतांशिवाय दुसरं कोणी बोलायचं नाही. संसाराची मज न साहीची वार्ता, नका मजपाशी वधू प्रपंचाची विषय. संसाराच्या अंगी आवडीचं व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अध्यक्ष महोदय एक दिवस जगद्गुरु भंडारा डोंगरावर भजनाला गेले. अहो ते परत 8-10 दिवस आलेच नाही घरी. भजनातच हे व्यस्त, आपल्या धुंदीमध्ये भजनामध्ये मस्त पैकी भजन करायचं. आई साहेब जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई ही जगद्गुरु त्यांना प्रेमाने आवले म्हणायचे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 जिजाई भाग्यवान आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन जिजाई भाग्यवान आहेत. पहिल्या जिजाईने आपल्या कपाळावरचं कुंकू या महाराष्ट्राला दिलं, म्हणून महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला. गाथ्याच्या रूपानं त्या जगद्गुरूंच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान आहे. दुसऱ्या जिजाई भाग्यवान आहे की ज्या जिजाईने आपल्या पोटचं लेकरू या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं, की ज्या लेकरानं वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोरडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित केले, की ज्या राजांमुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच राजांनी तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपतींना जन्म देणाऱ्या आईसाहेब जिजाई भाग्यवान. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जिजाई धर्मपत्नी आहेत. या घरून निघाल्या महाराजांची शिदोरी घेऊन, टोप्या डोक्यावरती भाकरीचं टोपलंय, हातामध्ये पाण्याचं गाडगं आहे. निघाल्या रस्त्याने चालताना चिंतन करत होत्या, माझे स्वामी 8-10 दिवस झाले घरी आले नाही, जेवलेले नाहीये. भजन चालू असेल तिथं त्यांना कुणी थांबवायला नाही. भजनातून थोडी तरी वेळ काढावं, माणसांना जेवंत करून घ्यावा. वेळच्या वेळी जेवायचंय माहित नाही, सारखं भजन 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 भजन. ही काय पद्धत आहे का? माणसाने नादी लागावं देवाच्या, पण एवढं नादी लागावं का? विसरून गेला दादा बाबा, घरी येईना कुठंच नाही, भजन एक भजनच चालू आहे. तिकडं थांबले, ही पद्धत नसती. त्याच्या नादी लागून इकडं 10 दिवस झाले तिकडच बसलेत म्हणी, त्याला काम नाही काही. त्यांना तो म्हणजे पंढरपूरचा परमात्मा. आई साहेब त्याला डायरेक्ट एकेरी भाषेत बोलायच्या. हो, त्याला काम नाही, त्याच्या नादी लागून 10 दिवस झाले तिकडच बसलेत. बरं करी नका भजन, माझी काही तक्रार नाही, वेळच्या वेळी जेवण तर करावं. त्यांनी रस्त्याने तो विचार करीत चालली. 1 वाजलेला होता आणि हे निर्जन रस्ता लागला. रस्त्यामध्ये काटा होता आणि आईसाहेब बोलता बोलता चालता 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 तो पायामध्ये काटा खुडला. जसा पायामध्ये काटा खुडला तसं डोक्यावरचं टोपलं खाली गळून पडलं, हातातलं गाडगं खाली पडलं. आईसाहेब जोरात कोसळल्या, स्वामी आवाज दिला. रडायला लागल्या, भुरळ पडली, याचा डोळ्याला धारा लागल्या, रडत होत्या. बाई त्याला त्याचं नाव घेतलं आणि त्यानंच काटा खुडवला माझ्या पायात. कोणा? पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा. त्याला देखवलं नाही ना, भाकरी घेऊन चालले ते, त्यानं काटा खुडवलं म्हणे माझ्या पायामध्ये. आई रडत होत्या. बाई कोणी आसन कराच त्यांना, मा काटा कोण काढू देईन, मला चालता येईना, उभं राहता येईना. भगवान पांडुरंग परमात्म्याने पंढरपूर मधून पाहिलं. विश्वाचे मालक हे आपल्या सगळ्यांच्या कर्माचे साक्षीदार असतात. आपण दिवसा कर्म करा, साक्षीदार भगवंत आहे. पहाटे कर्म करा, साक्षीदार भगवंत आहे. रात्री कर्म करा, साक्षीदार भगवंत आहे. पहाटे 3:30ला काकड आरतीची पहिली मालिका घेणारे जे भजनी मंडळातले वारकरी ना, पहाटे 3:30लाच त्यांच्या अकाउंटवर त्या मालिकेचं पुण्य तेव्हा जमा होऊन जातं. तिथं दिरंगाई नाहीये. विश्वास असेल अगर नसेल, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. आधुनिक भाषेमध्ये मुलांकरता वाक्य सांगत असतो मी, गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 आवर्स. गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 आवर्स. विश्वास असेल अगर नसेल, आपण केलेल्या कर्माचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भगवान परमात्मा असतोय. कोणताही कर्म करा, सत्कर्म असू देत, वाईट कर्म असू देत, याचा साक्षीदार भगवान परमात्मा असतो. त्यांनी पाहिलं, आई साहेबांच्या डोक्यावर टोपलं होतं भाकरीचं, ते खाली पडलं, पाण्याचं गडगं खाली पडलं. आई साहेब कोसळल्या, पायातला काटा काढून द्यायला कुणीच नाही, विटेवरून खाली उतरले. आणि आई साहेबांच्या जवळ हे जंगल होतं, मोकळं रान होतं. त्या रानातून एक लेकरू हातामध्ये काठी घेऊन, घुंगराचा आवाज आला आई साहेबांच्या कानावर. खांद्यावरी कांबाडी, हातामध्ये काठीचा रितसे. खांद्यावरी कांबाडी, हातामध्ये काठीचा रितसे. देव विश्वाचे मालक आईच्या समोर हजर झाले. काठी आदळवली. आईने डोळे उघडून पाहिलं, डोक्याला पागो टाकून डाळेला, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी आहे, ऊर्ध्वपुंड भाड आहे, कानात कुंडल घातलेले, हे तेजस्वी लेकरू आहे. त्यानं आवाज दिला, आई.
आई म्हणे का रे भाऊ, अरे कमून बसली रस्त्यात तू? अरे भाऊ काटा कोडला पाय. आई मी मदत करू तुला? काय मदत करतो भाऊ तू? अरे काटा काढू का मी पायातला? तू जमन का रे भाऊ काटा काढायला? मग चांगले चांगल्याचे काटे काढे मी. नाही जमायला काय झालं म्हणे, कंसाचा काटा मी काढला, रावणाचा काटा मी काढला, हिरण्यकश्यपूचा काटा मी काढला. हा तू अगदी डोळे बंद करून घे. आता काटा ज्याच्या पायात आहे त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणात भरपूर प्रेम असेल तर आपण त्याचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतो. बरोबर आहे की नाही दादा? विश्वाच्या मालकानं हे गुराखी लेकरू येते, अध्यक्ष महोदय आईचा पाय मांडीवर घेतला. आईचं जे पातळ होतं ना त्याला जुन्या काळात लुगडं म्हणायचे. ते लुगडं ना गुडघ्याजवळ फाटलेलं होतं आणि तिथं आई असा हात लवित होती. विश्वाच्या मालकानं पाहिलं, आई हे आई डोळे उघड माझ्याकडे पाय बरं. म्हणे का रे भाऊ? अरे मी तुझ्या लेकासारखा आहे, तू लाजती का घाबरती कशाला? म्हणे मी लोक आहे ना तुझा. हा जर तुझं लेकरूच काटा काढीत असतं तर तू असं लाजली असती का? आणि कशाला पातळ झाकते तू? मी लेकरू आहे तुझं. आई हा शब्द असा आहे दादा की तो आम्हाला पाप करण्यापासून फार लांब घेऊन जातो. या आई शब्द तेवढी ताकद आहे. फक्त आई शब्द उच्चारला ना एक काही लांब निघून जातं ते पाप. आईने डोळे बंद केले. काढ रे बाबा काटा काढ म्हणे. तू बडबड लई करतो, काटा काढ म्हणे तू पहिले. त्या लेकरांना ना पाय साफ केला, पायाला धूळ होती ना. बरं आता ती नुसती धूळ आहे ना, नुसती बोटाने काढून गेली नाही ना, तो पाय वल्ला करावा लागेल ना आता. बरं वल्ला करायला ते गाडग्यातलं पाणी होतं ते सांडून गेलं होतं. मग आता पाणी तर पाहिजे ना पाय ओला करायला. मग कोणत्या टाकीतलं पाणी घ्यायचं आता? मग जेव्हाने बोट ओले केले, पायाला पुसले. आता एकदा पुसून जमणार नाही, तो पाय आणखी खराब झाला ना. आता परत मुखामध्ये बोट घेतलेत. देव हिची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. भगवान परमात्म्याचं पोट दुखायला लागलं होतं ना गोकुळामध्ये. त्यावेळी भगवंत म्हटले होते की संजय दादा माझ्या भक्तांच्या पायाची धूळ जर आणली ना तर माझं पोट दुखायचं राहून जाईल बघ. त्यावेळी देवर्षी नारद भक्तांच्या दारात फिरत होते. धूळ देतात पायाची. भक्त म्हणायचे कशाला? अहो देवाचं पोट दुखू राहिलं. भक्त म्हणायची हे कशाला आम्हाला पापात सहभागी करून घेतात? आमच्या पायाची धुळण देवाला. अहो धूळ देईना ना कोणी. अखेर देवर्षी नारद हे गोकुळात गेले माझ्या गोपींकडं. अहो गोपिका म्हणे देवाचं पोट ना दुखतंय. हो काय पाहिजे? धूळ. अहो लगेच घेऊन जा ना म्हणे, कोणत्याही गोपीच्या पायाची. कबीर कबीर क्या पुकार जाइए जमुना के तीर, एक ग्वाले के प्रेम में फंस गए कोटि कोटि कबीर. देवाला भक्ताच्या पायाची धूळ आवडते. पाय ओला केला, परत पाय ओला केला, ती पायाची धूळ सगळीच्या सगळी भगवंताने मुखात प्राशन केली. प्रसाद येतो. आई हे आई, अरे बोटात धरून काटा येईना ना कधी येईना, दातात धरून काढू का? आई म्हणे काढणार रे भाऊ, दातात धरून काढणार. सहज भगवंतानी दातात धरून तो काटा काढला. आणि आता आई का जसा काटा पायातून बाहेर येतो ना त्याच्या पाठीमागून लगेच रक्त बाहेर येत राहतं. बरोबर आहेत की नाही? ते रक्त बाहेर आलं रे आलं. देवाने स्वतःचा पंचा होता पिवळा पितांबर. पिवळा पितांबर शेला गगनी दाटला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी. भगवंताचा जो पितांबर आहे तो कोणत्या कलरचा आहे? पिवळा आहे. तो फाडला देवाने आणि तो बांधला व आईच्या पायाला घासून बांधला. ते रक्त बाहेर आलं. आता केमिस्ट्री रसायनशास्त्रातले विद्यार्थी जर असतील तर त्यांना कळेल, लाल रंग अधिक पिवळा रंग एकत्र आला की भगवा रंग तयार होतो. पायातलं रक्त आलं लाल बाहेर आणि पितांबर बांधला होता पिवळा. बरोबर तेवढी जागा आहे रक्ताची ना, ती भगवी झाली भगवी. हो
आई, हे आई, पायाला चिंधी बांधून दिली बर का आता. बर बर बर. आई कुठं चालली होती? शिजोरी घेऊन चालले होते. त्या टोपल्यात काय आहे? भाकरी आहे. मला देते का चतकोर? हे कोणलाच नाही. तुला काय? कोणलाच नाही म्हणे. ते जेवल्याशिवाय कोणलाच नाही भाकर. हे दे ना, मला भूक लागली ना. मी काटा काढून दिला का नाही तुझा पायातला? दे ना मला, दे ना मला चतकोर भाकरी तरी दे का? नाही नाही, एक घास नाही मिळणार तुला. तर चल, तुझं काम संपलं ना, चल. नाही नाही नाही, मला भाकरी दे. आई म्हणे तुझं नाव काय सांग. आता आईना विचारायला नको होतं आणि यांना खरं सांगायला नको होतं आता. कारण घरून निघाल्यापासून शिव्या द्यायचं काम चालू होतं. कोणला? हा, काय नाव आहे तुझं? ते लेकरू थोडं सावध झालं. ते म्हणे माझं नाव सांगू? सांग. आणि माझं नाव आहे विठोबा. जसं विठोबा म्हटलं ना, आई दगड घेऊनच धावली त्याच्या मागे. अरे तुझ्या आई वडिलांनी दुसरं नाव नाही ठेवलं म्हणे. मालक येते, निघून गेले. आईने जगद्गुरूंच्या जागेवर गेल्या, दर्शन घेतलं, भजन थांबलं. आणि माझ्या जगद्गुरूंनी विचारलं, आवले अगं पायाला काय बांधलंय ते? काही पिवळा भागी, काही भगवा भागी, काय? सगळा वृत्तांत सांगितला. म्हणे एक गुराखी लेकरू आलं होतं, हातात काठी होती, तेजस्वी होतं, ऊर्ध्वपुंड भाड होता, एक डोक्याला पागोटा गुंडाळलेला होता, पंचानेस एक उभे इतकं सुंदर लेकरू होतं म्हणे. अहो गुराखी वाटलाच नाही, पण तो म्हणे मी गुराखी आहे. काय नाव सांगितलं? विठोबा. मग ते तुझ्याकडे काही मागितलं की त्यांनी? काहीच नाही, काटा काढून दिला. मला म्हणे तेवढी भाकर देऊ, मला दुसरं काही नको देऊ. मग माझे जगद्गुरू म्हटले तू दिली का भाकर? नाही नाही, तुम्हाला दिल्याशिवाय मी कशी देईन म्हणे भाकर. ऐका बरं आता संगती सांगतो मी तुम्हाला ना. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. माझ्या जगद्गुरूंची संगती भगवान पांडुरंग परमात्मा आहे, बरोबर. आणि माझ्या आईसाहेबांची संगती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आहे. ऐका बरं तुम्ही, जगद्गुरू मालकाच्या संगतीत आहे, मालकाच्या भजनात आहे, मालकाच्या सेवेत आहे. त्यामुळंच भगवान पांडुरंग परमात्मा जगद्गुरूंची जे सेवा करणारे आईसाहेब आहे त्यांची सेवा करण्याकरता तत्परतेने हजर झाले. तेही प्राणाही परोते, माझं आवडते निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझ्या भक्तांची सेवा करतील ना, जे माझ्या भक्तांची सेवा करतील ना, त्यांची सेवा करण्याकरता मी तत्परतेने हजर राहील. हे भगवान पांडुरंग परमात्म्याचं अभय वचन आहे. म्हणून संसाराच्या संगतीत जर आपण राहिलो तर संसाराच्या संगतीत तुम्हाला मला दुःखच मिळणार आहे. पण आपलं मन जर भगवंताच्या चरणाच्या संगतीत राहिलं ना, तरच आपला संसार सफल होणार आहे. म्हणून नाथ बाबांनी दान मागितलंय अभंगाचं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. बनी सारे सा बनी सर, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पाडोने दी, 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 संसार व्यसनी पाडोने दी. नाम स्मरण गडो संत समागम, 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 संत समागम, संत समागम. टाळी वाजवून महाराजांच्या. चला अभंगामध्ये प्रवेश झालाय आपला. पहिलं चरण आहे, दिवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. मनच का? जरा माझे शांती ब्रह्मश्री नाथबाबा म्हटले असते, देवा माझे डोळे लागो तुझे चरणी, देवा माझे कान लागो तुझे चरणी, देवा माझे मनच का? त्याचं कारण आहे का? पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय यांचा राजा जर कोण असेल तर ती मन आहेत. एक प्रमुख इंद्रिय मन आहेत. आणि आपल्या जीवनातील प्रसन्नता ही आपल्या परिस्थितीवर नसते, आपल्या मनस्थितीवर असते.
कोट्याधीश आहे आज, पण त्यांना रात्री झोपच लागत नाही, बेचैन झालेले आहे. आणि आपले वारकऱ्यांना हे कीर्तनात म्हणावं लागतं, अरे झोपू नका दमा, झोपू नका दमा, झोपू नका. एक वर्ग असा आहे की झोप ज्यांची वाट पाहतो, हा झोप यायची वाट पाहतात ती. आणि एक वर्ग असा आहे की झोप त्यांची वाट पाहते की महाराज कधी पाठ टेकवतात भाऊ एकदाची, मला झोपता येईल आपल्याला. आपल्या जीवनातील प्रसन्नता आपल्या मनावर आहेत. आणि सायकोलॉजीतलं वाक्य लक्षात ठेवा, ज्याचं मन प्रसन्न त्याचं सगळं जीवन प्रसन्न. हो, आणि भगवंताच्या कृपेनंच आपलं मन प्रसन्न राहता येईल. इथं महात्म्यांची साधना चालू आहे. गावामध्ये 45 वर्षांची भव्य दिव्य परंपरा आहे. संत श्रेष्ठ बाळूमामा महाराजांसारखा अधिष्ठान आपल्या जवळ आहे. हे आपले मन प्रसन्न करण्याकरता आणि चार्जिंग करण्याकरता हे अधिष्ठान आपल्या जवळ आहे. आपलं मन त्यांच्या चरणाजवळ फक्त घेऊन जा एकदा, आणि मन जिथं गुंतेल त्यानुसार आपलं सुख आणि दुःख अवलंबून असतं. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ऊर्ध्वगती करता एक बीज मंत्र देतात. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयाः. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयाः. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती मिळेल, फक्त एक करायचं, तू मन हे माझी भजनी प्रेम दरी. सर्वत्र आपण मंदिरात येतो. मला सांगा, मंदिरात येताना श्रीफळ घेतो, सोपं उदाहरण. देवा करता घेतो का आपल्या करता? श्रीफळ देवा करता. पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा? पाण्याचा. श्रीफळ फोडला कोणा करता? देवा करता का आपल्या करता? देवा करता. देवाला किती दिला? बर, पुढची गंमत आहे का आता? श्रीफळ फोडला, तो जर खराब निघाला मग पूर्ण त्यांचं पोट नाही दुखणार का? काही पट्टे तो खराब निघाला का माग वळून सुद्धा पाहत नाही. आपण मंदिरात अध्यक्ष साहेबांसारखे मंदिराचं व्यवस्थापन पाहतात, त्यांना अनुभव येतो. हे मंदिरात जे खराब निघेल ते तिथंच म्हणतात देवा पावला बोल, म्हणजे खराब निघालं तर पावला बोला की देवाला. देवाची अपेक्षा वस्तू नाही, पदार्थ नाही, भगवंताची अपेक्षा आहे. थोरा प्रेमाचा भुकेला
देवाचा काय अपेक्षा आहे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. आता गोकुळामध्ये जर गोपाळांची परिस्थिती पाहिली तर गौडी याचे ताक पेरे कोण पोरी चांगली. गोपाळांना सर्दी झाली, परिस्थिती आहे का? सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा, मग सर्दी पुसायची कुठं? हा, खांद्यापासून ते मनगटापर्यंत वापा फुल भरायचा, नंतर इकडचा वापा. चांगलं ऊन पडलं ना तर ती सर्दी वाळायची ना, अशी 2 mm ची कडक पोपडी धरलेली राहायची कडक. बरं, आता त्या अवस्थेत भगवंत यायची. भगवंत आल्यावर आता कोणता फ्लेवर होता तो सर्दीचा? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. बाकीचे गोपाळ म्हणायचे जा स्नान करून ये तू जा. तो सर्दीनं माकलेला गोपाळ म्हणायचा मी सकाळी स्नान केलं एकदा, आता जर स्नानाला गेलो आणि तेवढ्या वेळेत माझा कान्होबा येऊन गेला, मग तो जर नाही भेटला मला तर मला करमणार नाही. मी एक वेळ सर्दीचा त्रास सहन करील, पण आता इथून सोडून इथून कुठंच जाणार नाही. मी वाट पाहिल माझा परमात्मा आल्याशिवाय, मला भेटल्याशिवाय तो कुठंच जात नाही, मला माहिती आहे. तो गोपाळ उन्हात बसायचा बिचारा, रडायचा, कृष्णा हे कृष्णा, अरे मी तुझ्या करता आलो होतो, घरून निघाल्यापासून तुझं ध्यान करत होतो, तुझं चिंतन करत होतो, तू नाही येते का? अरे ये ना बाबा, मी वाट पाहतोय रे. मला सगळ्या गोपाळांनी बाजूला बसवलंय, मी उन्हात आहे, मला सर्दी त्रास देते, माझ्या सर्दीनं आग होते, माझ्या अंगाची लाई होते. कृष्णा तू आलं पाहिजे रे, मी तुझ्या करता आलो होतो रे. कृष्णा मला खात्री आहे जगानं जरी मला दूर केलं ना तरी तू मात्र मला जवळ घेणार आहेत, मला खात्री आहे. कृष्णा तू ये रे लवकर. कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे जगती देही बेबी एक वेळा, देही बेबी एक वेळा. कान्हैया रे कान्हैया कान्हैया संसाराच्या संगतीमध्ये असणारा गोपाळ आणि गोपी आहे, हे फक्त शरीरानं घरात राहिलेत गड्या, पण अंतर्मन मात्र त्यांनी देवाला समर्पित केलेलं होतं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. संसाराच्या संगतीत व्यसनी म्हणजे संगती. विठाला विठाला संसाराच्या संगतीत राहिलं म्हणजे दुःखच येत ना. आपण संसाराकडून फार अपेक्षेनं संसाराकडे पाहतोय, अपेक्षा ठेवतोय, पण संसार आपली अपेक्षा पूर्ण करत नाही. संसार असा आहे की तो देवालाही रडवतो आणि देवाच्या वडिलांनाही रडवतोय. मग आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाहीत का? रडवणार आहेत ना. त्यापेक्षा आपलं कर्तव्य संपलं ना की देवाच्या चरणाजवळ आपलं मन स्थिर करावं. माझ्या माता द्रौपदीनं भजन केलं, माझ्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी भजन केलं. हे आखवो हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण भी वंदन किया करे. बेकार वर्ग है बेकार वर्ग है जो रहे वर्ग बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे.
हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली गाने लगी, महलों में बन की जोगन चली, मीरा रानी दीवानी कहानी लगी, ऐसी लागी लगन प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक नूर, प्रेम की माला जपते जपते आप बनी ससुर की माला पे मरूं मैं पिता, माझ्या मीराबाई महाराजांनी भजन केलं, माझ्या कानोपात्र मातेनं भजन केलं, माझ्या संत श्रेष्ठ गोरोबा काका महाराजांनी भजन केलं, माझे संत शिरोमणी सावता महाराजांनी भजन केलं, संत शिरोमणी नामदेवरायांनी भजन केलं. कारण संत श्रेष्ठ कानोपात्र मातेचा प्रसंग तर फार छान आहे. ऐका बरं, तुम्हाला संतांच्या संगतीत केलेलं भजनाचा परिणाम ऐकायला मिळेल. हा दृष्टांत फार छान आहे, प्रसाद म्हणून लक्षात ठेवण्यासारखा दृष्टांत आहे. माझ्या कानोपात्र मातेच्या अंतःकरणामध्ये एवढी आर्तता होती, ती आर्तता आली कुठून? ऐका. कानोपात्र माता ज्यावेळी आपल्या वडिलांचा शोध घेतात की त्यांना वडील नाही आहेत असा समाज उपेक्षेनं विचारायचं, वडील कोण आहेत? नाही, तुला वडील नाही, तुला वडील नाही. बरं, गणिकेची मुलगी, वेश्याची मुलगी, वडीलच नाही माहीत ना. मग या प्रश्नाचं उत्तर त्या प्रत्येकाला विचारायचे. आपल्यासारखे सज्जन माणसं भेटले, माता बहिणी भेटल्या तर विचारायचे, आई माझे वडील कोण आहे हो? गावातील एका ज्येष्ठ विभूतीने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत, तिथं जा. माऊलींकडे आल्या, माऊली माझे वडील कोण येतो? माऊली म्हणे, जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेले त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहे तुम्ही? मग माऊली, मला वडील नाहीये का हो? माऊली म्हटले, माझे वडील आणि तुमचे वडील एकच आहे ना. कुठे आहेत म्हणे ते? अहो, पंढरपूरला आपले सगळ्यांचे वडील आहेत ना. बाप माझा दीनानाथ वाट जाऊ मी माझ्या वडिलांना भेटायला. मग गेलंच पाहिजे म्हणे. अजूनही कोणी पंढरपूरला गेलं नसेल तर वडिलांना भेटून या, दर्शन घेऊन या. हो, कानोपात्र माता निघाल्या पंढरपूरला, आल्या आर्ततेनं आल्या. अंतःकरणाची आर्तता आहे ती महत्वाची आहे, तेव्हा उद्धार होतो. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्यामा लेने आ जा, हौसला हार न जा. ओ श्यामा जा, तीन बाण के धारी तीन बाण चलाना, मुश्किल में रास्ता तेरा अब जल्दी आओ. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा अब जल्दी आओ. हारे के सहारे हारे हारे के सहारे हारा तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा अब जल्दी आओ. तूफानों में
मेरे लिया मुझे राजा चरना तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ लेना भटक रहा हूँ मैं बाबा भटक रहा हूँ मैं बाबा पार लगाओ तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना किसको रे किस जा चढ़ता मैं क्या क्या जख्म दिए जगने किसघात दिखाऊं बिन पूछे ये श्याम हमारा बिन पूछे ये श्याम हमारा कष्ट मिटाओ तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना अब जल्दी आओ ना अब जल्दी आओ ना माझ्या कानोपात्रामाचे ना पंढरपुरात प्रवेश केला विश्वाच्या मालकाला आवाज दिला माझी आई तुम्ही माझे वडील तुम्ही आहे तितक्याच कानावर खबर आली बादशाहचं सैन्य शोधायला आले माझ्या कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर धाव घेतली पळत आल्या वडाळीकर आपण सगळे थोडा वेळ माझ्या कानोपात्रा मातेबरोबर पंढरपूरला चला आपण परत येऊ सगळे फक्त थोडा वेळ पंढरपुरात चला आपलं अंतर्मन एकरूप करा आणि पंढरपूरच्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या सगळ्यांनी डोळ्यासमोर भगवान पांडुरंग परमात्म्यांना आणा काय भगवंताचं स्वरूप आहे माझ्या कानोपात्रा मातेनं देवाला डोळे भरून पाहिलं चरणकमलांना मिठी मारली नेत्राश्रूंनी अभिषेक घातला आणि माझ्या कानोपात्रा माता देवाला म्हणतात देवा या जागावर सत्ता तुमची ना म्हणे हो मग मला पकडण्याकरता बादशाहचं सैन्य आलेलं आहे आणि ते जर इथपर्यंत पोहोचलं अवघ्या काही मिनिटात ते येतील आता ते जर इथपर्यंत पोहोचले तर मला कुठं जायचं नाही मी त्यांच्या सोबत जाणार पण नाही पण त्यांना इथपर्यंत येऊ द्यायचं नाही येऊ द्यायचं ही जबाबदारी तुमची माझं रक्षणाची जबाबदारी तुमची म्हणे माझं रक्षण तुम्ही करा टाळ मृदंगाचा गजर सुरू होता मंदिरामध्ये माझ्या कानोपात्र मातेनं देवाला आर्ततेनं आवाज दिला नाद पांडुरंग टाळ मृदंगा गान जीव हरी नाम देहा सकगन गोत तुरे पंच प्राण माऊलीची माया मन बाळा समाना भेटीचा लाडे लागला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
माझ्या कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली दादा आणि भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. आता तुम्हाला एक प्रश्न आहे सोपा. आपण पंढरपूरला गेल्यावर पहिले दर्शन माझ्या कानोपात्रा मातेचं घेतो का देवाचं घेतो? पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो. त्याचं कारण संसार व्यसनी पडून येती. आणि माऊली ज्ञानोबराय भेटले ना की बस अंतकरणातला सगळा भ्रमच निघून गेला. वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम की जय, गुरु महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम सद्गुरु हर हर
समागम वावुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण हे अंतःकरणापासून असावं. देवाला आवडणारं भजन आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पण नामस्मरण करताना ते अंतःकरणापासून असावं. त्याकरता अंतःकरणामध्ये एक भाव असावा, त्याला म्हणतात नम्र भाव. 5 वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला ना की त्याचा देव होतो 5. नामस्मरणाद्वारे ज्या विभूती आपल्याला आदर्श ठरल्यात, ज्यांच्या मागे आपण चाललोय. आपण पंढरपूरला चालताना विश्वाच्या मालकाला भेटायला जातो, भगवान पांडुरंग परमात्म्यांना भेटायला जातो, पण रस्त्याने चालताना भजन कोणाचं करतो? सगळ्यांनी हात वरती करा बरं एकदा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन आहे. कारण भगवंताला भेटायला चाललो पण संतांच्या सोबत चाललो, म्हणून ज्ञानदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. संतांच्या संगतीत भजन व्हावं. बरं, आणखी नाथबाबा म्हणतात, देवा माझ्याकडून एक काम आणखी करून घ्या. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नेई. आपल्याकडनं जी सेवा होते ना ती भगवंताच्या कृपेनं सिद्धीला जाते. त्याला दृढ नेई किंवा दृढ देई असं म्हणतात. दृढता हा अंतःकरणात एक अलंकार आहे की देह जावो अथवा राहो पांडुरंगी, दृढ भावो चरण न सोडी सर्वता आण तुझी. काही झालं तरी चालेल
पण भजन बंद होणार नाही. हो, ही दृढत आहे. आपण किती दिवस जगलो यापेक्षा भजन किती दिवस केलेला महत्व आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आयुष्याची आकडेवारी ही झाली क्वांटिटी आणि आपण दिलेलं योगदान ही झाली क्वालिटी. 45 वर्ष सप्ताहामध्ये सेवा करणाऱ्या मंडळींची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. काय सेवा करणारे गाव आहेत, वडाळी गाव. 45 वर्ष झाले सगळे गाव एक विचारानं सप्ताह करतात. ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठी गौरवशाली बाब आहे. 45 वर्ष क्वांटिटी क्वालिटी येतात. आयुष्यात किती जगलो त्यापेक्षा भजनामध्ये किती गेलं महत्वाचं आहे. माऊलींचं आयुष्य 22 वर्षांचं. किती वर्षांचं? विश्व माऊली झाले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षांचं आहे. 3 जगद्गुरूंपैकी एक जगद्गुरु झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. की ज्यांनी तुमच्या माझ्या करता स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं. जगात अनेक राजे होऊन गेले पण एकच राजांनी तुमच्या माझ्या अंतःकरणातलं भगवं अधिष्ठान जिवंत ठेवलं. जगात अनेक राजे झालेत, कोणत्याही राजाचं नाव आम्हाला सांगता येणार नाही, पण जगातील एकमेव राजा एक एवढे आहेत की या राजांची आरती केल्याशिवाय आपलं शुभ कार्य प्रारंभ होत नाही. जगातले एकमेव एक राजे कोण आहेत तर ते छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी नरराक्षसाचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया अलंकारी आरती गाया. 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 शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नरराक्षसाचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया अलंकारी आरती गाया. जय देव जय शिवराया अलंकारी आरती गाया. देव जय शिवराया अलंकारी आरती गाया. आरती गाया आरती गाया. सगळ्यांनी हात वरती करा. छत्रपतींचा जय जयकार झाला की संपलं कीर्तन. आपला आवाज वडाळीकरांचा आवाज थेट रायगडापर्यंत गेला पाहिजे. थेट रायगडापर्यंत आवाज गेला पाहिजे. काय वडाळीमध्ये सप्ताह चाललाय महाराष्ट्राला पाहू द्या. छत्रपतींचे आशीर्वाद घेऊ द्या गड्या वडाळीकरांना. माऊली ज्ञानोबरांचे आशीर्वाद घेऊ द्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊ द्या. सद्गुरु बाळूमामा बाबांचे आशीर्वाद घेऊ द्या. अगदी श्रद्धेनं सगळेजण जय जयकार करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज यशवंत गुणवंत कीर्तिवंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भगवान रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. आदिशक्ती जगदंबा माता की जय. आदिशक्ती जगदंबा माता की जय. आई राजा सदानंदाचा सदानंदाचा बोला 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 चला बोला 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 चला बोला पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर आवली
माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली सेवा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. भजनी मंडळीच्या वतीनं ओम नमः शिवाय एक माळ जप दररोज होते, तो नित्यनियम होईल. काही सूचना होतील. ज्ञानदेव माऊलींचं भजन होईल, त्यानंतर कीर्तन सेवेचा समारोप होईल. ओम नमः शिवाय ओम शिवाय शिवाय ओम नमः 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 शिवाय ताडी, 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 बोला, बोला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः ताडी, शिवाय ताडी, वाजवा, बोला बोला बोला. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम बोला बोला बोला. ओम नमः शिवाय 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 ओम नमः बोला मायबा. नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. जय जय विठ्ठल जय